नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2020 मध्ये अगदी अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टी घडतात। आता सध्या सुद्धा कोविड-19चाच पिरियड आहे। भारत तर या कोविड-19च्या केसेसमध्ये तिसऱ्या स्थानावरती पोहोचलाय आणि हे सगळं होत असताना आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली, ती म्हणजे कोविड-19 हा हवेतून सुद्धा पसरतोय आणि असं जवळपास 32 देशांच्या 230 हून अधिक शास्त्रज्ञांनी त्यांचं मत व्यक्त केलंय। इव्हन त्यांनी WHO ला एक पत्र सुद्धा लिहिलंय। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या ज्या आधीच्या गाईडलाईन्स होत्या त्यांच्या गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं होतं की हा कोविड-19 हा हवेतून पसरणार नाही। मग त्यांनी असं सांगितलं की तुमच्या गाईडलाईन्समध्ये बदल करा, चेंज करा। तर याच विषयी आपण सगळी माहिती जाणून घेऊ। ऑलरेडी ही माहिती तुम्हाला विजन स्टडीवरती कालच अवेलेबल झाली होती, बऱ्याचशा जणांनी ती वाचली सुद्धा असणार आहे। आपण आणखीन महत्त्वाच्या अपडेटसोबत आज व्यवस्थितपणे सगळी माहिती जाणून घेऊ। आपल्या आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणारच आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे जे विद्यार्थी राज्यसेवा 2020 साठी तयारी करतात अशांसाठी विजन स्टडीवरती बॅच अवेलेबल आहे। पण या बॅचचे ॲडमिशन हे 20 जुलै रात्री 11 वाजता क्लोज होत आहेत। त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या। ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशांनी 20 जुलै रात्री 11 पूर्वी स्वतःचा प्रवेश घ्या। आणि संयुक्त गट ब साठी तयारी करणाऱ्यासाठी त्या संदर्भात एक बॅच अवेलेबल आहे। या दोन्ही बॅचेसमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करा। तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून सगळा कोर्स बघता येईल। तर आता आपल्या मुख्य मुद्द्यामध्ये आपण येऊ। हा विषय चर्चेमध्ये कुठून आलाय तर भरपूर साऱ्या न्यूज सोर्सवरती न्यूज आर्टिकल्स शेअर करण्यात आलेत। मग यापैकीच तुम्हाला हे द टाइम्सचं आर्टिकल आहे, कोरोना व्हायरस हॅज अ ग्रेट रिस्क ऑफ एअरबॉर्न स्प्रेड, WHO नीड टू रिवाइज गाईडलाईन्स। तर असं सायंटिस्टनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की कोविड हा हवेतून सुद्धा आता स्प्रेड होऊ शकतो आणि WHO नी त्यांच्या गाईडलाईन्समध्ये बदल करावा, चेंज करावा आणि या संदर्भात पत्र सुद्धा लिहिण्यात आलं आहे। मुख्य जो मुद्दा आहे ना तो असा आहे की कोरोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेत सुद्धा जिवंत राहत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो। आणि असं मत हे 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलेलं आहे। आणि याआधी जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून दावा केला जात होता की हा विषाणू हवेतून पसरत नाही, तर यावरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह आलं आहे। WHO नी याआधी स्पष्ट केलं होतं की तो हवेतून पसरणार नाही, तो फक्त शिंकल्यावरती, खोकल्यावरती, कफच्या माध्यमातून, बोलण्यातून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तर यामधूनच हा इतरांपर्यंत संसर्ग पसरतोय असं WHOचं मत होतं। पण आता नव्याने जे संशोधन झालंय तर त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार हवेतून सुद्धा होत आहे आणि त्याचे पुरावे देखील शास्त्रज्ञांना सापडलेत। आणि हे जे पर्टिक्युलर छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत ना तर त्यांची साईज वगैरे किती आहे, तो हवेमध्ये किती वेळासाठी असणार आहे, तर याविषयी प्रॉपर संशोधन झालेलं आहे। मी तुम्हाला जास्त पुढे जाण्यापूर्वी जगामध्ये सध्या परिस्थिती काय तर याची जाणीव करून देतो। सध्या जगामध्ये 1,17,72,300 एवढे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। यापैकी 5,41,520 जणांचा मृत्यूसुद्धा झालाय। रिकव्हरी रेट चांगला झालाय, सध्या जवळपास 67,67,333 जण रिकवर सुद्धा झालेत। आपण जर एकूणच बघितलं तर अमेरिका सगळ्यात जास्त केसेससह पहिल्या स्थानावरती आहे। ऑलमोस्ट तिथं 30,50,000पर्यंत कोविड पॉझिटिव्हची संख्या पोहोचलेली आहे। ब्राझील हा त्यापाठोपाठ 16,50,000पर्यंत पोहोचतोय। भारत सुद्धा तिसऱ्या स्थानावरती आलाय आणि भारत 7,00,000 जवळपास 25,000 केसेस भारतामध्ये सापडल्यात। आणि हे सगळे नंबर हे काल झालेले आहेत, तर याच्यामध्ये आणखीन वाढ झाली असणारच आहे। भारतामध्ये जवळपास 20,000 जणांचा मृत्यू हा कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे झालाय। अमेरिकेमध्ये मृत्यूंची नोंद 1,32,000च्या पुढे गेली आहे। ठीक आहे। आणि भारताबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची झाली तर भारताचा जो कोविड पॉझिटिव्हचा जो कर्व आहे ना तर तो फ्लॅट व्हायला सुरुवात झाली आहे असं सुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र आपली जी इकॉनॉमी आहे किंवा संपूर्ण जगाचीच इकॉनॉमी ही खूप घाणेरड्या पद्धतीने अफेक्ट झालेली आहे। अगदी निगेटिव्ह ग्रोथ आहेत सगळ्याच आणि भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक संकटांना सुद्धा सामोरं जावं लागणार आहे। ठीक आहे। आता तो आत्ताचा विषय नाही, आत्ताच्या आपल्या मुख्य मुद्द्याकडेच आपण राहू। कोरोना व्हायरस नेमका कसा पसरत आहे तर फ्लू सारखा इतर श्वसनाच्या आजारांसारखाच तो व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचतोय। आणि एखाद्या रुग्णाच्या शरीरामध्ये जे द्रव पदार्थ आहेत, थेंब जे असतात, ड्रॉपलेट जे असतात किंवा त्याची लाळ, तर अशा गोष्टींमधून संसर्ग पसरतोय। खोकल्यानंतर, शिंकल्यावरती जे ड्रॉपलेट्स फेकले जातात तर त्याच्यामधून हा पसरतोय आणि हे थेंब इतर लोकांच्या संपर्कामध्ये आले तर त्यांना सुद्धा या कोविडला सामोरं जावं लागणार आहे। ठीक आहे। आता मी इथं सांगताना तुम्हाला हे सगळे मुद्दे सांगितले की असं ड्रॉपलेटच्या माध्यमातून वगैरे पसरत आहेत। मग खरं जे सगळे आजार वगैरे असतात ना तर ते लोकांपर्यंत पसरण्यासाठी 2 महत्त्वाचे एक ट्रान्समिशनच्या पद्धती आहेत।
एक म्हणजे इनडायरेक्ट पद्धत आहे आणि दुसरी म्हणजे डायरेक्ट पद्धत. आता इनडायरेक्ट म्हणजे काय, तर एअरबॉर्न ट्रान्समिशन असतं. एअरबॉर्न म्हणजे हवेतून पर्टिक्युलर एखाद्या बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तर तो हवेमध्ये काही काळासाठी तिथं आहे, तो जिवंत आहे आणि एखादा व्यक्ती त्या हवेच्या संपर्कामध्ये आला तर त्या व्यक्तीला सुद्धा तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस अफेक्ट करू शकेल. तर तो झाला एअरबॉर्न ट्रान्समिशन. त्यानंतर कॉन्टॅमिनेटेड जे फूड खातो आपण, म्हणजे समजा दूषित झालेलं अन्नपदार्थ खाल्लं तर त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे आजार पसरतात. प्राण्यांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे आजार पसरतात प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर. या व्यतिरिक्त पाण्यामधून सुद्धा काही आजार पसरतात. तर ह्या ज्या सगळ्या मेथड आहेत आजार पसरण्याच्या, त्याला आपण इनडायरेक्ट ट्रान्समिशन म्हणतो. म्हणजे यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. इथं फक्त जो बॅक्टेरिया आहे, व्हायरस असेल किंवा इतर काही, तर ते फक्त हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये, अन्नामध्ये किंवा एखाद्या प्राण्याच्या अंगावरती किंवा प्राण्याच्या संपर्कामुळे होतं आहे. ठीक आहे, हे झालं सगळं इनडायरेक्ट. डायरेक्ट ट्रान्समिशन कसं होतं, तर पर्सन टू पर्सन डायरेक्टली कॉन्टॅक्ट आला. मग एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी काहीतरी आजार आहे, मग फॉर एक्झाम्पल HIV आहे, तर सेक्शुअल ट्रान्समिशनमुळे हे आजार डायरेक्टली होतात, म्हणजे पर्सन टू पर्सन डायरेक्टली ट्रान्समिट होतात. त्यानंतर ड्रॉपलेट ट्रान्समिशन सुद्धा असतं. ड्रॉपलेट ट्रान्समिशन म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या शेजारी खोकला आहे, स्नीझिंग केलं आहे किंवा तो बोलता बोलता थुंकी उडाली, कफ झालेला आहे, तर अशा गोष्टींमुळे जे ड्रॉपलेट बाहेर पडतात तर यामुळं हा आजार पसरतो. म्हणजे हे जे डायरेक्ट मेथड आहेत, डायरेक्ट ट्रान्समिशनच्या जे मेथड आहेत, तर त्यामधला हा प्रकार, जो की आत्तापर्यंत कोविड-19 हा या ड्रॉपलेट ट्रान्समिशनमध्ये कन्सिडर होत होता. पण आता बघूयात की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून याचं स्टेटस बदललं जातंय की नाही. ठीक आहे. त्यानंतर स्किन टू स्किन पसरणारे सुद्धा बरेचसे आजार असतात. मग समजा चिकन पॉक्स आहेत, तर ह्या आपल्या डायरेक्टली स्किनच्या एखाद्या व्यक्तीच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो. मग रिंग वॉर्म सुद्धा असतात की आपण जर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला तर त्या व्यक्तीला सुद्धा हा आजार होऊ शकतो. ठीक आहे. आणखीन एक सांगायचं झालं म्हणजे तर रक्तामधून सुद्धा डायरेक्टली एखादा आजार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर होतो. मग याच्यामध्ये अगदी बेसिक एक्झाम्पल ते म्हणजे HIV एड्सचं किंवा हेपिटायटिस सुद्धा, तर तो डायरेक्टली रक्तामार्फतच ट्रान्सफर होतो किंवा फ्लुइड्स जे असतात शरीरामधले, तर याच्यातून एकमेकांच्या फ्लुइड्समधून सुद्धा हा आजार ट्रान्सफर होतो. ठीक आहे. तर हे आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ट्रान्समिशनच्या मेथड बघितल्या आणि सध्या कोविड-19 हा डायरेक्ट मेथडमध्ये कन्सिडर केला जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार. आता नेमकं एअरबॉर्न रोग म्हणजे काय असतात, तर जे काही बॅक्टेरिया असतील, बुरशी असेल, व्हायरस असतील, तर यांद्वारेच हे पसरतात. फक्त काय होतं की ज्यावेळेस हा एखाद्या व्यक्तीच्या मार्फत किंवा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनकडून एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी शिंकलं गेलेलं आहे, खोकलं गेलेलं आहे, बोललेलं आहे, तर त्यावेळेस काय होतं, त्या व्यक्तीमध्ये असलेले बॅक्टेरिया किंवा व्हायरस वगैरे जे असतील तर ते हवेमध्ये पसरले जातात त्याच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून. आणि कोरोना व्हायरस हा ड्रॉपलेट्समधूनच पसरतो. हा ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरणारा आजार आहे. मग आता नेमकं काय होतं, हवेमध्ये समजा आता बोलताना आपल्याकडून बरेचसे ड्रॉपलेट्स फेकले गेलेत. मग त्या ड्रॉपलेट्सची जी साईज असते ना, म्हणजे थुंकीचे कण असतील वगैरे, तर त्या कणांचा आकार हा मोठा असतो, कमी असतो, लहान बारीक, म्हणजे वेगवेगळा असतो. त्याचा काही डायमीटर ठरलेला नाही आहे. मग यामध्ये जे मोठेवाले कण असतात ना, ज्याचा डायमीटर लेट्स से की 5 ते 10 मायक्रॉनपेक्षा मोठा आहे किंवा 5 ते 10 मायक्रॉन या साईजचा आहे, तर या मोठ्या ड्रॉपलेटमध्ये कोरोना व्हायरस असण्याचा चान्स जास्त असणार आहे. ठीक आहे. पण काय होतं की हा मोठा ड्रॉपलेट जो असतो ना, तर तो थोडा वजनाला सुद्धा जास्त असतो आणि त्याच्यामुळं असा एक चान्स आहे की तो ग्रॅव्हिटीमुळं जमिनीकडे खेचला जाईल, म्हणजे तो हवेमध्येच तरंगणार नाही आहे. ठीक आहे. कारण वजनाला थोडासा जड आहे, तर तो डायरेक्टली जमिनीकडे जाईल, म्हणजे अगदीच जमिनीवरती लगेच पडेल. पण असं जर झालं की जे ड्रॉपलेट्स हे वजनाला खूप हलके असतील किंवा त्यांचा डायमीटर हा 5 मायक्रॉनपेक्षा जर कमी असेल, तर त्या केसमध्ये काय होतं, त्यांना आपण ड्रॉपलेट्स नाही म्हणत, तर त्यांना आपण एरोसोल्स म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे एरोसोल्स असतात, तर यांमध्ये जर कोरोना व्हायरस जर असेल तर तो हा एरोसोल हवेमध्ये तरंगत असल्यामुळं कोरोना व्हायरस सुद्धा याच्यामध्येच तरंगणार आहे. आता हा हवेमध्ये का तरंगतो, याचं एक सिंपल रिझन आहे की तो वजनाला इतका हलका आहे, आकारमानाला सुद्धा इतका हलका आहे की तो ग्रॅव्हिटीचा फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत नाही किंवा झाला तरी फार उशिरा होतोय. ऑलमोस्ट असं सांगण्यात येतं आहे की जर 5 मायक्रॉनपेक्षा जर कमी साईजचा जर ड्रॉपलेट असेल, ज्याला आपण एरोसोल्स म्हणतो, तर हे हवेमध्ये 30 मिनिटांपर्यंत राहू शकतात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती एका ठिकाणी शिंकला, तर शिंकल्यावरती त्याच्या आजूबाजूच्या हवेमध्ये वेगवेगळे ड्रॉपलेट्स त्याच्याकडून फेकले गेलेत. प्रत्येक ड्रॉपलेट हा वेगवेगळ्या आकाराचा होता. जे मोठेवाले होते ते पटकन जमिनीवरती पडतील कारण त्यांचं वजन जास्त आहे, ग्रॅव्हिटी अप्लाय लगेचच होईल आणि ते खाली पडतील.
पण जे अगदी छोटे आहे, ज्यांची साईज 5 मायक्रॉनपेक्षा कमी आहे, तर हे त्या हवेमध्ये ऑलमोस्ट 30 मिनिटांपर्यंत असू शकतात. आणि जर या ड्रॉपलेटमध्ये जर कोरोना व्हायरस असेल तर तो इतरांना सुद्धा अफेक्ट करतो, असं त्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांचं मत आहे. यावरती WHO व्हेरिफिकेशन करेल, त्यांचे ज्या पुरावे आहेत, त्यांचे रिसर्च आहेत, तर त्यांचा अभ्यास होईल आणि त्याच्यानंतर जर WHO कडून समजा त्यांच्या गाईडलाईन्स बदलण्यात आल्या तर त्या पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल. आणि आपण जे वेगवेगळे ट्रान्समिशनच्या मेथड बघितल्या की डायरेक्ट ट्रान्समिशन, इनडायरेक्ट ट्रान्समिशन, तर मग जर समजा गाईडलाईन्स बदलल्या तर एअरबॉर्न ट्रान्समिशन या कॅटेगरीमध्ये कोविड-19ला ठेवण्यात येईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला सगळा मुद्दा समजला असेल. या एअरबॉर्न ट्रान्समिशनमुळे कोणते कोणते रोग पसरतात तर हे पण ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असावं. त्याची यादी इथं दिली आहे. सर्दी, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांजण्या, क्षयरोग, डांग्या, खोकला, तर हे सगळे आजार हे एअरबॉर्न डिसीज आहेत. आता या ज्या हवेच्या संसर्गापासून स्वतःचं रक्षण कसं करावं तर यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगतोय जे ऑलरेडी तुम्ही विजन स्टडीवरती वाचले सुद्धा असतील. पुन्हा एकदा ऐका. लोकांचा मोठा जमाव टाळणे, या व्यतिरिक्त चेहऱ्यासमोर काहीतरी अडथळा येईल किंवा अशा प्रकारचे मास्क लावायचे की ते बरंचसं डिस्टन्स ठेवणारं असतील तर त्याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर आपण इतरांशी संपर्क जितका कमी करता येईल तेवढा शक्य ठेवणं. त्यानंतर वैयक्तिक पातळीवरती आपण मास्क घालून तर फिरायचंच आहे, सामाजिक अंतर पाळायचं आहे. या व्यतिरिक्त चांगली आणि शुद्ध हवा घेण्याचा प्रयत्न करा, साफसुथरी हवा असावी. घरामध्ये असल्यावर सुद्धा ACचा वापर टाळा आणि मॅक्झिमम तुम्ही बाहेरची हवा घ्या. ओके, आणि ज्यावेळेस कधी शिंकताय, खोकताय तर असं उघड्यावरती शिंकू नका. तुम्ही काही ना काही रुमाल किंवा काहीतरी रुमाल वगैरे समोर घेऊनच खोका किंवा शिंका. तर अशा प्रकारे तुम्ही या हवेच्या संसर्गापासून स्वतःचं आणि तुमच्या घरातल्यांचं संरक्षण करू शकता. बातमी तशी खूप डेंजरस आहे, कारण जर असा जर स्प्रेड होत असेल तर नक्कीच ह्याला आवाक्यात आणणं आणखीन डिफिकल्ट होईल आणि केसेस नंबर तर वाढतच आहेत. बघूयात आता भविष्यामध्ये काय वेगवेगळे अपडेट्स येतील. WHO कडून आपण अशाच काही अपेक्षा ठेवू शकतो की जेवढ्या काही गाईडलाईन्स वगैरे त्यांना द्यायच्या असतील तर त्या लवकरात लवकर अगदी निष्पाक पद्धतीने आणि कुठल्याही देशाला प्रेफर न देता त्यांच्या गाईडलाईन्स अगदी क्लिअर असाव्यात. तर अशीच एक अपेक्षा. आणि WHOचं हेड ऑफिस आहे जिनेवामध्ये, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस जिनेवामध्ये. हा मुद्दा आपल्याला माहिती असावा, यावरती आपल्याला क्वेश्चन बनतात. तर आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला आहे. आपण भेटूयात आपल्या येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की विजन स्टडीचं ॲप हे तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. आणि जे विद्यार्थी राज्यसेवेसाठी तयारी करतात 2020च्या एक्झामसाठी, तर अशांनी विजन स्टडीच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. आणि हे ॲडमिशन घेण्याची लास्ट डेट 20 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर तुमच्याकडे कमी वेळ आहे, तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर लवकरात लवकर घ्या. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.